हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत पालकचे मोमोज. त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले पालकला ब्लांच करून घेऊया. ब्लांच करायचं म्हणजे नक्की काय करायचं? आधी पालक साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग उकळत्या पाण्यामध्ये हे पालकची पानं टाकायची. मग पालकची पानं फक्त अर्धा मिनटं इतकीच पाण्यात ठेवायची. ती स्टर करायची, चिमट्याने हलवायची. सगळी पानं गरम पाण्यामध्ये भिजली पाहिजेत. बस इतकं, शिजवायची नाही आहेत आपल्याला. त्याच्यानंतर लगेचच आपण ही पानं चिमट्याच्या साहाय्याने काढून आईस कोल्ड वॉटरमध्ये घालणार आहोत. असं केल्यामुळे काय होईल की पालकाचा जो हिरवा रंग आहे तो खूप गडद होईल आणि आपल्या पालकाच्या मोमोजला खूप छान रंग येईल. म्हणून कधी पण पालक प्युरी जर तुम्हाला वापरायची असेल तर डायरेक्ट पालक मिक्सरमध्ये न वाटता एकदा ही स्टेप नक्की करून बघा. तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. आता ही थंड पाण्यातून काढायची आणि मिक्सरच्या भांड्यांमध्ये घालून घेऊया. आता मोमोजमध्ये तर फक्त पीठ मैद्याचा वापरतात, पण त्याने काय चांगली टेस्ट एवढी येत नाही. आणि आज मी हेल्दी मोमोज बनवणार आहे म्हणून मैद्याच्या ऐवजी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. जेव्हा आपण पालक मिक्सरमध्ये वाटतोय तेव्हा त्याच्यामध्ये मी चांगली टेस्ट यावी याच्यासाठी थोडंसं जिरं आणि 2 मिरच्या घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे स्पिनच प्युरीला खूप छान फ्लेवर येईल. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे मी 1.5 वाटी मोठी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ही स्पिनचची प्युरी म्हणजे पालकाची प्युरी आपण पिठामध्ये घालून घेऊया. इथे आमच्या छोटूला हा हिरवा रंग बघून खूप एक्साइटमेंट झालेली आहे. त्याला पण मम्मासोबत काम करायला खूप आवडतं. आता तो पण बोलतोय मला पण टाकायची ह्याच्यामध्ये पालकाची प्युरी. अशी आपण थोडी थोडी घेऊन पालकाची प्युरी आपल्या पिठामध्ये ॲड करूया आणि मग चांगलं पीठ मळून घेऊया. अशा पद्धतीने आपण पाणी न घालता फक्त पालकाची प्युरी घालून पीठ मीडियम सॉफ्ट असं मळून घेणार आहोत. पीठ सॉफ्ट मळून एकदम घ्यायची गरज नाही. आपण मीडियम सॉफ्टच पीठ घेणार आहोत, कारण असं पीठ मळलं का आपल्याला शेप देताना सोपं होऊन जातं. पीठ मळून झालं की आपण पिठाला अर्धा तास रेस्ट करायला ठेवणार आहोत. इथे पीठ मळताना मी थोडासा चिकटपणा कमी व्हावा आणि मऊपणा यावा याच्यासाठी 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता आपण मोमोजच्या फिलिंगची तयारी करूया. मी हे होममेड पनीर घेतलेलं आहे. हे 1 लिटर दुधाचं पनीर आहे. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही पनीर वापरू शकता. इथे मी व्हेजिटेबलमध्ये फक्त कांदा आणि कॅप्सिकमच वापरणार आहे. तुम्हाला जर दुसऱ्या वेजीज ॲड करायच्या असतील, ब्रोकोली किंवा अजून काही, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही फिलिंग कस्टमाइज करू शकता. आज मी पालक पनीर मोमोज बनवणार आहे म्हणून मी पनीरचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे आणि पनीरसोबत मला कॅप्सिकम छान वाटतं म्हणून मी थोडंसं 1 कॅप्सिकम ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही टोटली स्किप करू शकता. आता कांदा, पनीर, कॅप्सिकम हे आपण सगळं छान एकत्र करून घेणार आहोत आणि काही स्पायसेस आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. जसं की लाल मिरची पावडर, म्हणजे मी इथे मिरचीचं कूट घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स. आणि तुम्हाला आवडत असेल तर बारीक घेऊ शकता, पण चिली फ्लेक्स जास्त छान वाटतो. त्याच्यानंतर मी पिझ्झा सीझनिंग घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता आपण हाताने हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार आहोत आणि मोमोजची फिलिंग तयार करून घेणार आहोत. इथे मी
एका बाजूला मोमोज स्टीम करण्यासाठी एक स्टीमर पाणी घालून गॅसवर गरम करायला ठेवणार आहे. त्याच्यामुळे मोमोज आपले शेप करेपर्यंत आपलं हे गरम पाणी होऊन जाईल. म्हणजे आपल्याला लगेचच मोमोजला स्टीम करायला ठेवायला मिळेल. कधी पण कुठली गोष्ट आपल्याला स्टीम करायची असेल तर ती बनवण्याच्या 10 मिनिटं आधी पाणी गरम करायला ठेवायचं. ते म्हणजे पदार्थ ठेवून पाणी गरम नाही करायचं, मग ते चांगलं नाही बनत. म्हणून आधी पाणी गरम करत ठेवायचं आणि मग काय स्टीम करायचंय ते ठेवायचं. आता मोमोजला शेप देण्यासाठी सगळ्यात पहिले मी पालकाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याची मोठी चपाती लाटून घेणार आहे. म्हणजे एकच मोठी चपाती लाटली का मी त्याच्यामध्ये सर्कल्स कट करून घेईन. मला जेवढ्या साईजचे हवे तेवढे, तुम्हाला जेवढ्या साईजचे हवे तेवढे तुम्ही सर्कल शेपमध्ये कट करून घेऊ शकता. इथे मी एक मीडियम साईजचा डबा घेऊन सर्कल कट करून घेतलेले आहेत आणि ह्या सर्कलमध्ये मी सारण भरून मोमोजला शेप देणार आहे. आता तुम्ही बघा मी मोमोजला कसा शेप देते. एक सर्कल घेऊन त्याच्यामध्ये मी थोडीशी पनीरची फिलिंग घालून घेणार आहे आणि मोदकांना कशा आपण पाकळ्या पाडतो तशा मोठ्या पाडायच्या. म्हणजे छोट्या मोदकांना पाडतो तर छोट्या नाही पाडायच्या, 4च पाकळ्या पाडायच्या, मोठ्या मोठ्या पाडायच्या आणि पनीरची फिलिंग चांगली दाबून दाबून आतमध्ये स्टफ करून घ्यायची आणि ह्या पाकळ्यांनाही चांगलं प्रेस करून घ्यायचं. म्हणजे आपली फिलिंग बाहेर येणार नाही. आणि मग पाकळ्यांना असं दाबत 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 करून त्याला चांगला फुलाच्या पाकळीसारखा शेप द्यायचा. तुम्हाला जो शेप आवडेल तसा तुम्ही शेप देऊ शकता. इथे फक्त एकदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या फुलाचा शेप देणं किती सोपं आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या मोमोजला हळूहळू चांगला फुलाचा शेप देऊन घेणार आहे आणि मग ते सगळे मोमोज एका जाळीवर ठेवून आपण स्टीम करायला ठेवणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रेश्माज किचन या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. थँक यू सो मच.